नमस्कार ताईंनो, गुड मॉर्निंग. तर आत्ता हा व्ह्यू आहे आमच्या इथं पाठच्या 5चा. तर 5 वाजता आज मुलांची शाळा असल्यामुळे लवकर उठले होते. मला पहिलाच दिवस आहे, त्यांना नको उशीर व्हायला. आंघोळ वगैरे करून तोपर्यंत वाजले 5:45. मग म्हटलं आता लवकर लागावं स्वयंपाकाला. मग पटकन इथं गॅसवर गरम पाणी पिण्यासाठी थोडं ठेवलं. थोडं सकाळ सकाळ गरम पाणी, कोमट पाणी पिलं की थोडं ॲसिडिटी कमी होते आणि दिवसभर असं फ्रेश वाटतं. म्हणून पटकन थोडंसं गरम कोमट पाणी केलं आणि ते जिरं वगैरे काहीच टाकलं नाही, तसंच प्लेन होतं, ते पिले. मग म्हटलं आता लागावं स्वयंपाकाला. मग मस्त फ्रीजमध्ये शेवग्याच्या शेंगा कापून ठेवल्या होत्या. मग त्या बाहेर काढल्या, त्याच्यामध्ये पाणी वगैरे ओतलं आणि कांद्यांचे तोंड फोडायचे नुसतं ताईंनो. आणि शेगडीवर गॅसवर मस्त जाळी ठेवून ते भाजून घ्यायचे. एकदम भाजी चवीला लागते, त्याने टेस्टी होते. आणि लागतो वेळ त्याला, 10-15 मिनटं लागतात भाजायला, पण टेस्टला एकदम छान होते ती भाजी. मग मस्त पीठ मळायला घेतलं. मग मनातल्या मनात एकटीच घरात असल्या सकाळी लवकर उठल्यामुळं विचार आला, आपले शाळेचे दिवस आठवले. म्हटलं आपल्या टायमिंगला आपण किती एक्साइट राहायचो पहिल्या दिवशी शाळेत जाण्यासाठी. नवीन बॅग, नवीन पुस्तकं, सगळं नवीन. बस फक्त शाळा तर दिवस उजाडायचं उशीर, की एवढं एक्साइटमेंट राहायची शाळेत जायची. तसंच माझ्या मुलांचंसुद्धा होतं. रात्री पप्पाने त्यांच्या पूर्ण सामान आणून दिलं त्यांना आणि बॅगेत भरून वगैरे नवीन बॉटल, नवीन टिफिन सगळं मस्त केक करून त्यांची सकाळी लवकर उठायची पण गडबड पहिल्या दिवशी. उद्या रडत रडत म्हटलं तरी चालेल जाण्यासाठी, पण आज पहिल्या दिवशी खूप जास्त गडबड. म्हटलं चला मग आपणही कशाला हे करायचं, म्हणून लवकर उठून मस्तपैकी स्वयंपाकाला लागले. पीठ वगैरे मळून शेवग्याची भाजी वगैरे बनवायच्या तयारीमध्ये. मग मस्त पीठ इथं मळून घेतलं छान. बाहेर अंधारच होता, कढीपत्ता आणायला जायचं होतं बाहेर, पण म्हटलं थोडंसं उजळून द्यावं बाहेर, पण मग उशीर होणार भरपूर भाजी टाकायला. त्याच्यामुळं म्हटलं चला आता. आमची शेतामध्ये घर असल्यामुळं बाहेर यायला भीती वाटते अंधाराची, पण म्हटलं चला आता जाऊ. बाहेर असं व्ह्यू आहे आमच्या इथं, उजळलं आता भरपूर छान, एकदम चिमण्यांचा चिवचिवाट आणि एकदम फ्रेश थंडगार वातावरण. शेती आजूबाजूला असल्यामुळं कढीपत्ता मस्त घेतला आणि वाटण काढले. खोबरं, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, आलं काही नव्हतं आणि कारळे काळे आणि असे कांदे भाजलेले 3 कांदे मोठे मोठे. परत तेल टाकून त्यांना मस्त फ्राय केलं. कांदे नुसते भाजूनच नाही घ्यायचे, थोडंसं तेल टाकून त्यांना परत परतवून घ्यायचे. थोडं कच्चं कच्चं त्याचा स्मेल जातो. मग जिरी मोहरी कढीपत्ता टाकून मस्त फोडणी दिली. मसाला आपला घरचाच आहे, घरगुती मसाला. मग छान एकदम तसं वाटण तळून घेतलं. मुलांना टिफिनना काय द्यावं म्हणून म्हणलं भाजी चपाती, तर त्याच्यासोबत शॉर्ट ब्रेकला पण द्यावंच लागतं काही ना काही. भाजी चपाती पहिली करून घेतली. शेवग्याची भाजी एकदम छान झाली. हिरवागार घरचंच झाडाचा शेवगा आहे. फक्त सकाळ सकाळ एवढं शेतामध्ये जायला होत नाही, म्हणून तो आणून ठेवला होता फ्रीजमध्ये कापून. आणि आमच्या घराच्या मागच्या बाजूला अशा आंब्याचे झाडं आहेत, खूप छान वाटतं पाहायला हिरवगार त्यांच्याकडं मागच्या खिडकीतनं. मग म्हटलं घ्यावं आता चपात्या करून. परत मुलांचा टाईम होतो, त्यांना आंघोळ वगैरे करायची, त्यांचं आवरायचं. आणि देशावर तसं तेलाचा तुटवडा पडला तसं किटलीवर पण पडलं होतं माझ्या सकाळ सकाळ. डब्यातनं तेल काढायला काही वेळ नव्हता, म्हणून त्यातनंच काढून घेत होते. म्हटलं आता निवांत झालं की मग तेल काढता येईल किटल्या केंडातनं, म्हणून तसंच घेतलं. मस्त चपात्याही करून घेतल्या. सकाळ सकाळ लवकर उठलं तर भरपूर पटपट कामं आवरतात, पण आपल्याला उठू वाटत नाही, कंटाळा येतो उठायचा. सुट्ट्या होत्या तेव्हा तर काही विचारायचंच नाही, उठायलाच नको व्हायचं. पण आता म्हटलं शाळा सुरू झाली, त्याशिवाय काय आपलं रुटीन बसणार नाही. त्याच्यामुळं म्हटलं आजपासून आपण पण चांगली सुरुवात करू.
लवकर उठून लवकर पटपट आवरण्याची, कारण माझ्या बाळाचं ॲडमिशन पण झालं आहे, त्याच्या स्कूल लवकरच उठते. म्हणून म्हटलं पटपट सगळे घरातले कामं आवरायची, परत त्याला आणायला पण जायचं. 3 किलोमीटर लांब आमचं गाव आहे आमच्या घरापासून, त्याच्यामुळं गाडी घेऊनच जावं लागतं. असं चालत वगैरे जायचं तर जमतच नाही. मग पटपट असं आवरून घेतलं. नवीन गव्हाच्या चपात्या असल्यामुळं थोडं फुगायला प्रॉब्लेम करतात. ते थोडं जुनं 1-2 महिने जुनं झालं की मग छान चपात्या होतात त्याच्या आणखी. पण आता नुकतेच शेतातनं काढले, त्याच्यामुळं थोडंसं त्या फुगत नाही. तसं मी भरपूर प्रयत्न करते त्यांना फुगवायचा, पण तरी होतात छान. म्हणजे खायला तर वगैरे टेस्टी लागतात आणि मऊ पण होतात. मुलांचं आवरायचं सकाळ सकाळ म्हटलं की खूप धावपळ गडबड. शॉर्ट ब्रेकला त्यांना लाडू द्यायचे होते, मग इथं लगेच मी शेंगदाणे घेतले, थोडा गूळ घेतला, मस्त असे लाडू बनवले. दोघांनाही शॉर्ट ब्रेकला लाडू दिले 2-2 आणि उरलेले असे बरणीमध्ये भरून ठेवले. म्हणलं आता हे त्यांना कधी भूक लागली तरी खायला होतील, किंवा घरात दुसरं कोणीही खातं असं काही नाही. आणि इथं माझ्या बाळाचा पहिलाच दिवस शाळेचा असल्यामुळं मस्त औक्षण केलं. त्याचे पप्पा बोलत होते की पहिलं असं काही नव्हतं, आता मोबाईलमध्ये पाहून पाहून असं करायला लागलेत. म्हणलं ठीक आहे, चला काहीतरी चांगलंच करतात ना, काय वाईट तर नाही, खराब तर नाही काही करत. औक्षण करणं हे चांगलंच आहे. मग ते शाळेचा पहिला दिवस असू नाही तर काही पण असू, पण औक्षण ही गोष्ट चांगली, त्याच्यामुळं करायला काही हरकत नाही. आणि माझं बाळ खूप खुश होतं शाळेत जायचं म्हणल्यावर. इथं आमच्या वेळेला आज भरपूर असे फुलं आले होते. आमच्याकडे झाडं खूप आहेत फुलांचे, जास्वंद. पण स्पेशल हे फूल मला खूप जास्त आवडतं, कारण ते कमळामध्ये मोडतं असं म्हणतात. म्हणून त्याला मी मस्त असे देवाला काढून घेतले 4-5 फुलं. पूर्ण नाही काढले, वेल पण नको रिकामा करायला म्हणून. आणि ही देवपूजा माझी झालेली होती. आमची देवपूजा आमची मम्मीच करते, फक्त फुलं आणून मांडायचं काम केलं.